शाळेत गेल्यावर मुलांना चक्करमुळे पालकांसह शिक्षकही चक्रावले। शाळेत नेमकं घडतंय काय? परभणी जिल्ह्यातील मानवत तालुका पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मानवत तालुक्यातल्या सावरगावच्या शाळेत विचित्र प्रकार समोर आलाय। शाळेत गेल्यावर त्यांना अचानक चक्कर येते आणि ते बेशुद्ध पडतात। त्यामुळे शालेय विभागासह आरोग्य विभाग चक्रावलाय। नेमकं काय घडतंय शाळेत पाहूया। मानवत तालुक्यातील सावरगावच्या झेडपी शाळेत 175 विद्यार्थी आहेत। 5 महिन्यांपासून 6 मुलं मुली सतत चक्कर येऊन बेशुद्ध पडतायत। घरी गेल्यानंतर तोंडावर पाणी मारल्यावर विद्यार्थी शुद्धीवर येतात। विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीत त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आलेत। दरम्यान गेल्या 4 ते 5 महिन्यापासून विद्यार्थ्यांना चक्कर येऊन बेशुद्ध होण्याचे प्रकार घडत असल्यानं आणि सर्व मेडिकल रिपोर्ट नॉर्मल येत असल्यानं शाळेत भुताटकी असल्याची अफवा गावागावात पसरली आहे। तर या सगळ्या अफवा असून मानसोपचार तज्ज्ञांनी यामागील काही कारणं सांगितली आहेत। मोठ्या मुलांनी रागवलं किंवा कडक शिस्ती असलेल्या शाळेमध्ये एखाद्या टीचरने न कळत कोणाला रागवलं तर त्यामुळे पण हा प्रकार घडू शकतो। तर जसं आम्ही लक्षणामध्ये जास्त विचारणा केली असता तर असे आढळून आले की एका मुलीला कोणत्या तरी तिच्या वयाहून मोठ्या असलेल्या मुलीने काहीतरी रागवलं होतं आणि काही मुलांमध्ये एक्झाम जवळ आली आहे असं काहीतरी टेन्शन दिसून आलं। तर ह्या बाबी लक्षात घेऊन आम्ही त्याच्यावर समुपदेशन केलं आणि व्यवस्थित उपचार केले। मात्र असे प्रकार सातत्यानं घडत असतील तर नक्की मुलांना काय होतंय? मुलांना मारहाण करून त्यांना कसली भीती दाखवली जाते का आणि त्यातून शाळेत गेल्यावर मुलांना चक्कर येते का? याचा आरोग्य विभागासह शालेय विभाग आणि पालकांना छडा लावण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।